तुम्हाला सुद्धा तुमचं जीमेल आय डी कुठे कुठे लॉग इन आहे हे जर बघायचं असेल ना, तर एक सोपी ट्रिक सांगतो. कारण आपण खूप साऱ्या वेबसाईटवरती किंवा ॲपवरती जीमेल आय डीला साईनअप आपल्या रेग्युलर जीमेल आय डीनं साईनअप केलेलं असतं आणि आपण त्यानंतर तिथे लॉगआउट मारायला विसरतो. त्याच्यानंतर ते आपल्या मोबाईलमधला खूप सारा डेटा चोरत असतात. आणि तुम्हाला याची माहिती हवी असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला फोनच्या सेटिंगमध्ये जायचं आहे, गुगलमध्ये जायचं आहे, ऑल सर्व्हिसेसवरती क्लिक करून तुम्हाला इथे कनेक्टेड ॲपवरती क्लिक करायचं आहे. नंतर तुम्हाला खाली दिसेल की खूप सारे ॲप आणि वेबसाईट तुमच्या जीमेल आय डीचा वापर करत आहेत, ज्यांना आपणच कधी काळी लॉग इन करून परमिशन दिलेली असते. तर याच्यासाठी तर आता त्यात काय, समजा आता तुम्हाला कोणती एक ॲप आहे किंवा वेबसाईट आहे, त्याच्यावरती तुम्हाला ते जीमेल आय डी लॉग आउट करायचं आहे. तर त्याच्यावरती क्लिक करायचं, त्या ॲपवरती क्लिक करायचं आहे आणि डिलीटवरती क्लिक करायचं आहे. याच्याने तुमच्या जीमेलचा वापर आता ते ॲप करू शकणार नाही. तर कशी होती ट्रिक, भारी होती की नाही? तर अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्याला सबस्क्राईब आणि फॉलो करा. भेटूया अशाच नाव व्हिडिओमध्ये. व्हॉट्सअपचं हे नवीन फीचर तुमच्या मित्रांमध्ये होणारी तुमची फजिती थांबवू शकतं. कसं माहिती आहे? चला सांगतो. खूप वेळा आपले मित्र आपल्याला काहीतरी व्हॉईस नोट पाठवतात आणि चार चौघात आपण ते ऐकू शकत नाही, कारण आपले मित्र टॉप लेवलचे असतात, बरोबर ना? आणि त्या नादात जर आपण चार चौघात ते ओपन केले तर आपली फजिती होतं हे आपल्याला चांगलं माहिती आहे. तर याच्यासाठी एक व्हॉट्सअपने ट्रिक आणली आहे. तो फीचर्स याच्यासाठी व्हॉट्सअपने एक नवीन फीचर आणला आहे. त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या फोनच्या सेटिंगमध्ये जायचं आहे, चॅटवरती क्लिक करायचं आहे आणि हा खाली व्हॉईसचा जो ऑप्शन येतो तुम्हाला इथे लास्टवाला ऑन करायचा आहे. याच्याने काय होईल माहिती आहे? कुठल्याही मित्राने तुम्हाला व्हॉईस मेसेज पाठवला असेल ना, तर तो आपोआप खाली टेक्स्टमध्ये कन्वर्ट होईल. तर कशी होती ही ट्रिक? ही रील आपल्या जवळच्या सगळ्याच व्यक्तींना नक्की शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्याला सबस्क्राईब आणि फॉलो करा. भेटूया अशाच नाव व्हिडिओमध्ये.